नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो आहे जे पाहून विज्ञानालाही आश्चर्य वाटते। हे आहे वेरूळचे कैलास मंदिर, लेणी क्रमांक 16। हे मंदिर जगातील सर्वात मोठे मोनोलिथिक म्हणजे एकाच अखंड पाषाणातून कोरलेले मंदिर आहे। या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे खालून वर नाही तर वरून खाली डोंगर कापून तयार केले आहे। सुमारे 4 लाख टन दगड बाहेर काढला गेला होता। 8व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने हे मंदिर बांधले। इथे तुम्हाला रामायण आणि महाभारतातील प्रसंग कोरलेले दिसतील। प्राचीन भारतीय वास्तुकलेत हत्तींना स्थैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते, जे या मंदिरात स्पष्टपणे जाणवते। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला अंगणात 2 मोठे स्वतंत्र हत्ती कोरलेले दिसतात। दुर्दैवाने काळाच्या ओघात आणि परकीय आक्रमणामुळे या हत्तींचे काही भाग जसे की सोंड खंडित झाले आहे, तरीही त्यांचे सौंदर्य आजही टिकून आहे। मंदिराच्या दोन्ही बाजूला हे भव्य विजयस्तंभ आहेत, जे त्या काळातील इंजिनिअरिंगचा पुरावा देतात। जर तुम्ही कलेचे आणि इतिहासाचे प्रेमी असाल तर आयुष्यात एकदा तरी इथे नक्की या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।